नवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा। तुझे आनवाही नगा देवराया, सर्वांनी अभंग लक्ष देऊन ऐका। तुझे आनवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया। कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया। बाप रखुमा देवी वरु विठ्ठलो राया, बहु आवडसी जीवा पासोनिया। कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया। विठ्ठल 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, मंगलमूर्ति मोरया। मंगलमूर्ति गजानन महाराज की जय, राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गो माता की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। गाडी वाजवा, सर्वांनी भजन करा, गाडी वाजवा। चरणी देवी तो माता, देवी तो माता, माझी पंढरी, माझी विनंती, माझी पंढरी। चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, पैसारी विनंती, माझी पंढरी। ओ पैसारी विनंती, माझी पंढरी। माझी
देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहतपानि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलाहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य धन्य मुक्ताबाई धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य तुमचे चरण माझे डोळे 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 तुमचे हे धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरण माझे तुमचे चरण माझे डोळे तुमचे चरण माझे डोळे धन्य मुक्ताबाई तुमचे चरण माझे तुमचे चरण माझे तुमचे चरण माझे तुझे आणवाही नका देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंदा सेवा सरप अमर्पण करण्याकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा स्वतःच्या जीवनातला आवड व्यक्त करणारा अभंग कीर्तनाकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबा स्वतःच्या माध्यमातून विश्वातल्या वारकऱ्यांची विश्वातल्या वैष्णवांची आवड व्यक्त करतायत. माऊली म्हणतात त्या विश्वात्मक जगतामध्ये कुणाला काय आवडत असेल कुणाला काय आवडत असेल मात्र आम्हा वैष्णवांचा विचार केला साधू संतांचा विचार केला तर आम्हाला तो भगवान परमात्मा आवडतो. मग कशा पद्धतीने आवडतो तर ज्ञानोबा म्हणतात तो परमात्मा आम्हाला जीवाच्या पलीकडे आवडतो. यदा कदाचित हे वाक्य सांगत असताना भगवान परमात्म्याला खोटं वाटत असावं म्हणून ज्ञानोबांना शपथ घ्यावी लागली. देवा तुझी आन वाही नगा देवराया तुझी शपथ घेऊन सांगतो देवा तुम्हाला जीवाच्या पलीकडे आवडतो. ज्ञानोबांना विचारू माऊली तुम्ही देवराया म्हणतात मात्र नेमका देवराया कोणता म्हटले कानडिया विठोबा कानडिया तो परमात्मा आम्हाला जीवाच्या पलीकडे आवडतो आणि असा परमात्मा जीवाच्या पलीकडे आवडल्यामुळे माझं सर्वस्व जीवन त्या बाप रखमादेव परमात्म्यावरती मी अर्पण करून दिलंय असा सरळ सरळ अर्थ या अभंगाचा आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा तो असा थोड्या मोठ्या साधुसंत महात्म्यांच्या चरण कमलांनी चरण स्पर्शाने पुण्याने पवित्र झालेली नगरी श्री तीर्थक्षेत्र लखमापूर नगरी आणि या लखमापूर या पुण्य पावन क्षेत्रामध्ये भगवान विठ्ठल रुक्मिणी परमात्म्याच्या मंदिराच्या वर्धापन सोहळ्यानिमित्ताने परंपरेगत चालत असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजचा सप्ताहाचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसाची सेवा परम आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू आदरणीय दादा महाराज व समस्त ग्रामस्थ वारकरींच्या प्रेमापोटी ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल
ठिकाणी कार्यक्रमाला आहेच. सर्वस्व हरिभक्त प्रणामचे गायक वादक परम आदरणीय सर्वच गुरुबंधू मंडळी, एक एकाहुनी बडी रे. गावातील भक्तिमती माता, भक्तिमती पिता, आबाल वृद्ध, तरुण वर्ग आणि बालगोपाल विद्यार्थी टाळकरी मंडळ सर्वांच्या खेडीमेडीच्या वातावरणामध्ये दुसऱ्या दिवसाचा कीर्तनाचा सेवेचा योग माझ्या वाटेला आला. हे पुनश्च मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दिवस दुसरा. कीर्तना करता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा अभंग आहे. पहिला महत्वाचा मुद्दा असा की काही श्रोते म्हणतील महाराज हा अभंग ज्ञानोबारायांचा नाही असा मी मान्य करतो. का? ज्ञानोबारायांचे अभंग जर बघितले तर शेवटी ज्ञानदेव म्हणे लावलेला आहे. या अभंगामध्ये आम्ही 2-3 वेळेस ऐकलं, मात्र ज्ञानदेव म्हणे ऐकलंच नाही. मग ज्ञानोबारांचा जर अभंग आहे तर ज्ञानोबारांनी स्वतःचं नाव का लावलं नाही या अभंगाला? आणि या अभंगाला जर ज्ञानोबारांचं नावच नाही, मग अभंग ज्ञानोबारांचं कसा? फक्त तुमच्या मनातला गैरसमज काढण्याकरता फक्त 2 मिनिटं मुद्दा मांडतो. यदा कदाचित ऐकला असेल तुम्ही तरी सांगतो. कारण की तुकोबारांचा अभंग म्हटलं तर तुका म्हणे, नामदेवांचा अभंग असला तर नामा म्हणे, जनाबाईचा अभंग असला तर जनी म्हणे, मीराबाईचा असला तर मीरा कहे प्रभू गिरीधर नागर. किंवा ज्ञानोबारांचा अभंग म्हटलं हरिपाठ बघितला तर ज्ञानदेव म्हणे वासाची कोणा, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेव. ज्ञानोबारांचा अभंग म्हटलं तर ज्ञानोबारांचं नाव आहे. मग आजच्या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये आम्ही नाव असं ऐकलं की बाप रखुमा देऊर विठ्ठलू राया. तिथे ज्ञानोबारांच्या नावाचा उल्लेख नाही. आणि जिथे ज्ञानोबारांच्या नावाचा उल्लेख नाही, मग अभंग ज्ञानोबारांचा कसा आम्ही मान्य कसं करू? कारण की अलीकडच्या काळामध्ये ट ला ट, ड ला ड, क ला क जोडणारे कविताकार सुद्धा शेवटच्या कडेला स्वतःचं नाव लावतात. मग ज्ञानोबारांची जर अभंगाची निर्मिती ज्ञानोबारांनी केली, मग ज्ञानोबारांचं नाव या अभंगाला का नाही? आणि त्यांचं नाव जर अभंगाला नाही, मग हा अभंग त्यांचा कसा? एक छोटासा मुद्दा मांडतो तुमच्या समोर. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांना काळ घेण्याकरता आला. कितव्या वर्षी? मोकळं बोलत चला. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी ज्ञानोबारांना काळ घेण्याकरता आला. त्या येणाऱ्या काळाकडे ज्ञानोबारांचे मोठे बंधू, ज्ञानोबारांचे गुरु श्री निवृत्तीदादांनी बघितलं. तुम्ही म्हणाला महाराज काळ दिसतो का? हो काळ दिसतो. काळ पाहता येतो. दिसतो काळ. स्वतःचं मरण स्वतःला दिसतं. साधू संत महात्म्यांना तर दिसतं महाराज. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं. तुकोबारा सांगतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. वैष्णवांना, साधू संत महात्म्यांना स्वतःचं मरण डोळ्याने दिसत होतं. तुम्हा आपल्याला सुद्धा मरण दिसतं. ज्यावेळेस कुत्रे उलटे तोंड करून आकाशामध्ये बोंबलतात ना, वरती तोंड करून भुकतात ना कुत्रे, त्यावेळेस लोक म्हणतात आज कोणाचा नंबर लागेल कोणास ठाऊक. स्वतःचा नाही म्हणत तो, कोणाचा लागेल कोणास ठाऊक. आपलं मरण आपल्याला दिसतंय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांना काळ घेण्याकरता आला. त्या काळाकडे निवृत्तीदादांनी बघितलं आणि निवृत्तीदादांनी अध्यात्म तत्वाने विचार केला की मरण हे प्रत्येकाला अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार. माझा ज्ञानोबा आज जातो यात नवल नाही, प्रत्येकाला जावं लागणार. मात्र खऱ्या सच्चित आनंदाची प्राप्ती ज्ञानोबारायांनी अजून या जगाला देण्याचं बाकी आहे. निवृत्तीदादांनी त्या काळाकडे 2 बोट वरती केलेत. सांगितलं काळा माझ्या ज्ञानोबाला घेण्याकरता आला, घेऊन जा.
मात्र जगामध्ये जोपर्यंत दोन लोक शिल्लक आहेत, धर्म अधर्म, पाप पुण्य, चंद्र आणि सूर्य, तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाची कीर्ती अशीच अजर अमर राहू दे. निवृत्ती दादांनी 2 बोट वरती केले दुसऱ्या हेतूने. मात्र त्या काळाला असं वाटलं की निवृत्ती दादा आपल्या आयुष्यातून 2 वर्ष ज्ञानोबारांना देत आहेत. तो काळ परत गेला. 2 वर्षानंतर परत आला. सोपान काकांनी विचार केला, मागच्या वेळेस काळ आला होता, दादांनी 2 बोट वरती केल्यामुळे 2 वर्ष परत गेला, आता आपण 2 बोट वरती करू. सोपान काकांनी 2 बोट वरती केलेत. आता त्या काळाला असं वाटतंय की सोपान काकाला आपल्या आयुष्यातले 2 वर्ष ज्ञानोबारांना देत आहेत. काय म्हणतील, महाराज काय चेष्टा करतात तुम्ही, बांधतात फेटा, मारतात चाटा, उपाडतात नोटा, काही सांगतात का? आपल्या आयुष्यातले असे 2-2 वर्ष वाटता येतात का? वाटता येतात. फक्त ते आध्यात्मिक तत्वातले वारकरी संत मालिकेतले वैष्णव जे होऊन गेले तेच अधिकार लागतो. नाही तर तुमचं आपलं जर आयुष्य वाटावं लागलं असलं ना, तर आपल्याला सुद्धा एटीएम कोड लिहावा लागला असला, नाही तर कोणी कोणाचं चोरून घेतलं असतं. कोणी कोणाचं आयुष्य चोरलं असतं ना. त्यांचा अधिकार होता. काय अधिकार? सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महा विष्णूचा अवतार, महा विष्णूचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, हे स्वामी निवृत्ती दातार, महा विष्णूचा अवतार, महा विष्णूचा अवतार. साक्षात भगवान परमात्म्याचेच अवतार होते ते त्यांना वाटणं काय शक्य होतं. तो काळ पुन्हा 2 वर्ष परत गेला आणि तिसऱ्यांदा काळ 2 वर्षानंतर परत आला. तेव्हा माझ्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताने विचार केला की पहिल्यांदा काळ आला होता, निवृत्तीदादांनी 2 बोट वरती केलेत, काळ 2 वर्ष परत गेला होता. दुसऱ्यांदा काळ आला तेव्हा सोपान काकांनी 2 बोट वरती केलेत, तेव्हा 2 वर्ष काळ परत गेला. आता आपण 2 बोट वरती करून बघू, आपलाही लागला तर लागला रॉंग नंबर. 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताने 2 बोट वरती केलेत. काळाला असं वाटलं की आईसाहेब मुक्ताई आपल्या आयुष्यातल्या 2 वर्षात ज्ञानोबारांना देत आहेत. पुन्हा काळ परत गेला आणि 2 वर्षानंतर परत आला. तिघी भावांचे 2-2 वर्ष, 6 वर्ष आणि स्वतःचे होते 16 वर्ष. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी समाधी घेतली. हा पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. पण त्या 6 वर्षामध्ये ज्ञानोबारांनी जी काव्य रचना केली, अभंग निर्माण केलेत, काही गौडणी निर्माण केल्यात, काही पदे निर्माण केलेत, त्याला मात्र माऊलींनी स्वतःचं नाव दिलं नाही. का दिलं नाही? खऱ्या अर्थाने माझं आयुष्य वयाच्या 16व्या वर्षी संपलं होतं. पुढचे 6 वर्ष मला बोनस म्हणून मिळाले ते भावंडांकडनं. माझे स्वतःच्या हक्काचे ते 6 वर्ष नाहीतच, तर स्वतःचं नाव देऊ कसं? बरं, निवृत्ती दादांचं नाव द्यायला गेलो तर दादांचं एकट्याचं 6 वर्ष नाही, तिघी भावंडांचे 2-2 वर्ष आहेत. एकाचं नाव दिलं तर पुढे कडीचा प्रभाव आहे की यांनी वशिल्यामध्ये वाटणी करून टाकली. निवृत्ती दादांचं नाव नको, सोपान काकांचं नाव नको, मुक्ताचं नाव नको, स्वतःचं नाव तर मुडीच नको. मात्र नाव दिल्याशिवाय या अभंगाची आपुलकी, अभंग स्वीकार करणार, समाज स्वीकार करणार नाहीत नाव दिल्याशिवाय. मग नाव द्यायचं कोणाचं? म्हणून ज्ञानोबारांनी सूक्ष्म विचार केला आणि नाव दिलं बाप रखुमा देवरू विठ्ठलू राया. विठ्ठल रुक्मिणीचं नाव दिलं त्या ठिकाणी, विठ्ठल रुक्मिणीचं. विठ्ठल आणि रुक्मिणीच का नाव दिलं? रामाचं का दिलं नाही? कृष्णाचं का दिलं नाही? शंकराचं का दिलं नाही? ब्रह्माचं, इतर देवांचं का दिलं नाही? विठ्ठल रुक्मिणीच का दिलं? तर पहिलं तत्व असं आहे की वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. जेने जन्म देह दिला त्या विठ्ठल रुक्मिणीला अर्पण. आणि 4 भावंडांना ज्या माता पित्याने जन्म दिला त्या मायबापाचं नाव विठ्ठल पंत, रुक्मिणी पंत. बोलणं कळालं ना माझं? ज्याने देह दिला
त्या विठ्ठल रुक्मिणीला अर्पण आणि चौघांना ज्यांनी जन्म दिला त्या विठ्ठल रुक्मिणी पंतांना अर्पण म्हणून बाप रखुमा देव विठ्ठल राया. तर मुद्दा लक्ष देऊन ऐका. 16व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांनी अभंग गवळणी ज्ञानेश्वरी जे लिहिलेलं होतं त्याला स्वतःचं नाव माऊलींनी दिलं होतं. मात्र पुढच्या 6 वर्षामध्ये जे अभंग गवळणी निर्माण केल्यात त्याला मात्र माऊलींनी स्वतःचं नाव दिलं नाही. म्हणून हा अभंग आज ज्ञानोबांचा तुमच्या समोर घेतला आहे. विठ्ठल अभंगाद्वारे ज्ञानोबाराय समाजामध्ये वैष्णवांची आवड व्यक्त करतायत. या जगाचा विचार केला ना सज्जन हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या तरी प्रकारची आवड आहे. आवड नाही असा माणूस मंडपात सापडणार नाही आपल्याला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवड आहे. फरक एवढाच आहे, एक विषय सगळ्यांना आवडत नाही आणि सर्व विषय एकाला आवडत नाही. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आता कीर्तनात काय कमी आवडीचे लोक आहेत का? काहींची आवड महाराजांनी गायन करावं ते आम्ही ऐकत राहावं. काहींची आवड महाराजांनी विनोद करावा तो आम्ही ऐकत राहावा. काहींची आवड महाराजांनी धर्मावर बोलावं. काहींची आवड महाराजांनी आईबापावर बोलावं. आणि काहींची आवड बसलो तर खरी पण महाराज कधी सोडता कधी नाही. आवड प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवड आहे. आवड नाही असा माणूस नाही. ज्ञानोबांचं प्रमाण आहे. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. कीर्तनातले श्रोते सांगितले ज्ञानोबांनी किती आहेत? गाते, पाहते, विनोदी, दुश्चिते, सोहमभावी, पूर्ण ज्ञाते. इतके श्रोते कीर्तनात ज्ञानोबांच्या रचनेप्रमाणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवड आहे. त्याच्यामध्ये 3 वर्ग असे पडतात: जीवात्मा, महात्मा आणि परमात्मा. 3 आत्म्यांचं मिलन आहे. जीवात्मा, परमात्मा, महात्मा. तिघी आत्म्यांना काय काय आवडतं त्याचा विचार फक्त आपण 2 मिनिटात करू म्हणजे अभंगाची भूमिका आपल्या लक्षात येईल आणि अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करता जमेल. विठाल विठाल पहिला वर्ग जीवात्मा. जीवात्म्याला मरेपर्यंत भोगच आवडतात. ते तर मुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम मुक्षिने पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रय धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मनते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग सर्व सुख भोगीजे मनोहर वाढावे संतान. वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. भावे धन धान्य गुरुवा धन धान्य भावे धन धान्य भावे धन धान्य भावे धन असावे सदैव हेची करी हाव संसारिक. 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, 64चे 128 चालू द्या. प्रत्येकाला संसाराची अपेक्षा आहे. संसारामध्ये जो जो जीव जन्माला आला प्रत्येकाला विषय वासना भोग आवडतो. संसार प्रत्येकाला प्रिय आहे. काही काही लोक संसारामध्ये इतके रंगले त्यांना म्हणावं का चला ना कीर्तनाला. ते म्हणतात महाराज इथं मरायला टाइम नाही तुम्ही 2 तास बोलवतायत. मरायला टाइम नाही हो 2 तास. सांगू तुम्हाला ज्या वेळेस गाडी रोडावर चालते ना त्यावेळेस गाडी चालवणाऱ्याला खूपच मजा वाटते. आपण स्वर्गात फिरतो का कैलासात तेवढा आनंद वाटतो त्यांना बघा तुम्ही. ज्या वेळेस गाडी रोडावर चालते ना त्यावेळेस गाडी चालवणाऱ्याला खूपच मजा वाटते. मात्र ज्या वेळेस ती गाडी कामावर येते ना त्यावेळेस त्याला असं वाटतं आताच्या आता हिच्यावर रॉकेल टाकावरनं पायी निघून जावं. बोलणं करताय ना माझं? कशाचं बोलतोय मी? गाडीचं. कोणती गाडी? 2 चाकी 4 चाकी नाही. या जीवरूपी गाडीचं वर्णन आहे का? ज्या वेळेस जीवरूपी गाडी तारुण्यरूपी रोडावर चालते ना त्यावेळेस आजचा 50% तरुण देव धर्म मानायला तयार नाही. कोणता देव, कोणता धर्म, कोणता ग्रंथ, कोणता पंथ, कोणता कोणाच्या आई वडील, कोणतं पुण्य, कोणतं पाप ते मानतच नाही.
जीवरूपी गाडी तारुण्यरूपी रोडावर चालते त्यावेळेस ते मानायला तयार नाही. मात्र ज्यावेळेस तारुण्यरूपी गाडी एकदा का वृद्धरूपी टप्प्यावर उतरली तिचे एक एक पार्ट खराब होतात. हात काय जातात, पाय काय जातात, कान काय जातात, डोळे काय जातात, वाचा काय जाते. जेव्हा तिचे एक एक पार्ट खराब होतात ना तेव्हा ते म्हणतात देवाला, देवाने किनी आताच्या आता उचललं तरी तो तेवढा नेता तेल नाही, तेवढा नाही. त्याने तुमच्या हातातल्या काड्या पिशवीचा बोजा 7-12वर टाकलेला आहे. तो फेडल्याशिवाय तुम्हाला मुडीच उचलणार नाही. सामान्य संसारिकाला विषय वासना भोग आवडतात. चला, जीवाला भोग आवडतात. जीवात्मा संपला. दुसरा वर्ग आहे परमात्मा. परमात्म्याच्या काही जीवनातल्या आवडी आहेत. 12व्या अध्यायातल्या भक्ती योग नामद्वारे जर आपण पाहायला गेलो की त्यातले शेवटचे 5 श्लोक सांगितले. तेष्मान्नोद्युजते लोको लोकान्नोद्युजते चया हर्षामर्ष भयद वगैरे इथून त्या तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मानमे प्रियो नरा. ही भगवंताची आवड 5 श्लोकांमध्ये सांगितली. मला काय आवडतं आणि काय आवडत नाही. ज्ञानोबरांनी एक ओवी निर्माण केले त्याच्यावरती. काय आवडतं देवाला? ते हे प्राण अपरोते, आवडते हे निरोते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. अर्जुना, माझ्या भक्तांचं चरित्र गुणगान जे गातात ना ते मला माझ्या जीवाच्या पलीकडे आवडतात. आणि याच्या विरुद्ध माझं वर्णन करत असताना, माझी पूजा करत असताना, माझा सन्मान करत असताना दुसऱ्या बाजूला माझ्या भक्तांचा अपमान करत असतील तर ते मी मान्य करत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्यांची. म्हणून तर महाराज म्हणतात ना, देव सारावे परते संत पूजावे. एखाद्या वेळेस तुमच्याकडनं देवाची पूजा नाही झाली तरी चालेल, पण संतांची पूजा होणं गरजेचं आहे. एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो, डोळ्यासमोर मुद्दा घ्या. देव स्वतःचा अपमान सहन करेल, पण वैष्णव भक्तांना टाकून बोललेलं देव सहन करत नाही. एका मावशीकडे पाहुणे आले, चहा करायला घरात दूध न होतं. म्हणून ती बाई तांब्या घेऊन पाठीमागच्या गल्लीमध्ये शेजारीणबाईकडे दूध घेण्याकरता गेली. आता जिच्या घरी दूध घेण्याकरता गेली ती घरमालकीन घर सारवीत होती आणि तिचं 7-8 महिन्याचं पोरग खेळत होतं. खेळता खेळता त्या मुलाने घाण केली आणि त्या घाण्यामध्येच ते पोरग चिवडत बसला. आता लहान बाळ, त्याला घाण काय चांगलं काय करणार? बाळ ते बाळ ते घाण्यामध्ये खेळायला लागलं. ही बाई दूध घेण्याकरता गेली तिच्या घरी. मग गपचिप दूध मागून परत यावं का काही चौकशा कराव्या? काय मत आहे तुमचं? ज्या कामाकरता माणसाने गेले त्या काम करून घरी यावं का चौकशा करायच्या? काम करायचं की नाही? बरोबर आहे ना? सांगू तुम्हाला सोप्या भाषेत, सप्ताच्या पंक्तीमध्ये जेवणाकरता गेल्यानंतर जेवण करून घरी यायचं का पहिल्याच पंक्तीमध्ये डब्बे मागायचे? काय वाटतं तुम्हाला? उगो प्रसाद घेऊन घरी यायचं. मग दूध घेण्याकरता गेली, मग गपचीप दूध मागावं, घरी परत यावं ना. तिने दूध मागितलं नाही. त्या घरमालकीन ताईला विचारते, म्हटलं का ग बाई, हा मुलगा तुझाच ना? म्हणे हो माझाच. मी खरंच तुझाच आहे ना? हो ना, माझाच आहे ना. 2-2दा का विचारते? माझाच आहे म्हणे. विचारून तर काय करू का? असं घाणेरडं पोरग घाण करत त्या घाण्यामध्ये चिवडत बसत. छे, असा विचित्र पोरगा अख्ख्या गावात मी पाहिला नाही. कशा करता आली होती? भेटीन का दूध? म्हणले काका कशा करता आली? म्हणे दूध घेण्याकरता. उतर पायरी, उतर उतर. लाज नाही वाटत? माझ्या लेकराला घाणेरडा बोलते आणि दूध मागते. उतर पायरी. दुसऱ्यांदा पायरी चली तर थोबाळा फोडेल. इतक्या जोरात ती बाई बोलली नाही महाराज. मी बोलून घेतोय कारण की आमच्या महाराज लोकांना कीर्तना व्यतिरिक्त संतापच करता येत नाही. मला करायला गेलं लोक म्हणतात तुम्ही महाराज येत ना चांगले, असे का बोलतात? विठ्ठल म्हटलं उतर, निघ लवकर. आल्या वाट्याने दुसऱ्यांदा पायरी चढायची नाही. तिने तांब्या घेतला, परत जाण्याकरता निघाले. परत जात असताना गल्लीतली एक तिसरी बाई तिला भेटली. ती तिसरी बाई अधिकारी होती, हुशार होती, चतुर होती. ती म्हणले काका कुठे गेली होती? म्हणले अमुक अमुक ताईच्या घरी. कशा करता? दूध घेण्याकरता. मिळाला का दूध? म्हटलं नाही भेटणार. पाणी सुद्धा भेटणार नाही सांगते ती. म्हटलं दाखव तांब्या माझ्याकडे. म्हणले काय करतात? म्हणले जाते ना दूध घेण्याकरता. कुठे? तिच्याच घरी. म्हटले नको, वाटल्यास तर काडी चहा पिऊन घेईल, पण तिच्या घरी जाऊन तुमचा अपमान व्हावा असं मला मुळीच वाटत नाही.
म्हणजे काळजी करू नको. अपमान होऊ देणार नाही, दूध घेतल्याशिवाय घरी परत येणार नाहीत. या जगामध्ये असं कोणतंच काम नाही की ते काम होणार नाही. फक्त काम करण्याच्या पद्धती बदलवा, काम होत असतात. फक्त पद्धती बदलवा. जगामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर मुलगा बनून राहा, मरेपर्यंत धाक नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही बाप बनण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी लोक तुमचा घात केल्याशिवाय सोडत नाही. महाराष्ट्रातलं राजकारण आहे. मुलगा बनून राहा, मरेपर्यंत धाक नाही. तुमच्या बाळाला धक्का सुद्धा लावणार नाहीत कोणी. पण बाप बनण्याचा प्रयत्न केला की लोक घात केल्याशिवाय सोडत नाही. काम करण्याच्या पद्धती बदलवा, काम होत असतात. बघा तुम्ही आमच्या महिलांची पद्धत बघा तुम्ही. कोणतीच बाई जर कोणाच्याच कार्यात वाकत नसेल तिला फक्त तुम्ही वरमाय बनवून द्या. फक्त वरमाय बनवा. लागते तरी साडी कितीची, 200-250 रुपयाची, 500 रुपयाची. फक्त वरमाय बनवा. लग्नातल्या शेवटच्या पंक्तीपर्यंत पत्रवाळ्या फेकू लागते. पण वरमाय नाही बनवलं तर सांगता येत नाही, मांडव बी फेकून देईन, मंडप पण फेकून देईन. काम करण्याच्या पद्धती बदलवा. बघा तुम्ही आता सप्ताचा मंडप टाकलाय, सुंदर असं वातावरण आहे. मंडपामध्ये खूप घाण पडली आहे. समोर 10-12 तरुण मंडळी गप्पा मारतात, मात्र झाडायला येत नाही. तुम्ही जर स्वतःला प्रतिष्ठित मानत असाल गावातले तर त्यांना बोलवायला जाऊ नका. फक्त हातामध्ये खराटा घ्या. तुम्ही झाडू नका, फक्त खराटा घेऊन वाका. त्या पोरांना लाजा वाटतील. आपल्या बापाचे काकाचे वयाचे माणसं झाडू मारतात आणि आपण गप्पा मारतोय. ते पडत येतील. काका आम्ही असताना तुम्ही कशाला व्हा बाजूला, आम्ही झाडू मारतो. तुम्ही खराटा घेऊन जर वाकले तर ते झाडू लागतील. पण तुम्ही जर इस्त्रीचे कपडे टाईट करून त्यांच्याजवळ अध्यात्म ज्ञान शिकवायला गेले, कारण डोळे फुटले का तुमचे, दिसत नाही का तुम्हाला? सप्ताह चालू आहे, देवाचं काम आहे, गावाचं काम आहे, झाडू मारू लागा. ते म्हणते एक काम कर, तूच जाय पुढे. का सप्ताह तुझा माझा सगळ्या गावकऱ्यांचा आहे, देव सगळ्यांचा आहे, तूच झाड पुढे. काम करण्याच्या पद्धती बदलवा, काम होत असतात. तशी ती बाई म्हटली काळजी करू नका, दूध घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही, काम केल्याशिवाय रानाने अपमान सुद्धा होऊन येणार नाही. उचलला तांब्या आणि तिच्याच घरी गेली. ती पहिली जी बाई परत गेली होती ना, ती खिडकीतनं गंमत पाहायला आली. काही लोकांना गंमत पाहण्याची खूप मजा येते. बघा 2 लोकांचा भानगड जर चालू असेल ना, पाहणारे म्हणतात थांब फक्त त्याच्या मुलाला येऊ दे, मग किती मजा येईन ती पाहिजे. म्हणजे त्यांना आधीच मनी ऑर्डर केलेली असते, किती मजा येईन ती. ठला विठाला ही पहिली गेलेली बाई खिडकीतनं गंमत पाहते. ही दुसरी गेलेली बाई तिने जमिनीवर तांब्या टेकला. जो मुलगा घाणेत खेळत होता त्या मुलाला तिने घाणेतून उचललं, त्याची आंघोळ घातली, त्याला पाळण्यात झोपायला टाकलं, त्याला झोका दिला. मला एक सांगा, तुम्ही मुलगा कोणाचा आहे? कोणाचा? नाही, घरमालकींचा म्हणा, दूधवालीचा नका म्हणा. मुलगा कोणाचा? घरमालकींचा. घाणेतून उचललं कोणी? दुसऱ्या बाईने. मुलगा कोणाचा? घरमालकींचा. त्याची आंघोळ घातली कोणी? दुसऱ्या बाईने. मुलगा कोणाचा? घरमालकींचा. त्याला पाण्यात टाकलं कोणी? घरमालकीने. मुलगा कोणाचा? घरमालकींचा. त्याला झोका दिला कोणी? कशा करता? कशा करता? दूध घेण्याकरता. म्हणजे तुमच्या लक्षात सिद्धांत आला. त्याला पाळण्यात झोपायला टाकलं, त्याला झोका दिला आणि मग त्या घरमालकीनला विचारते, का ग सटवे, तुला काही लाज वाटते? कोणाला म्हणते? जिच्याकडनं दूध घ्यायचं तिची लाज काढते, तिला सटवी म्हणते, तिला शिव्या देते. पहिली गेलेली परत बाई जी होती खिडकीत, ती म्हणे ही मेलीच आता. का? मी फक्त हिच्या लेकराला घाणेरडा बोलली, तिने मला परत पाठवलं, इथं तिच्या शिव्या देते. सटवे म्हणते, लाज वाटते का? शिव्या देते. सटवे तुला लाज वाटते? अगं काही लोकांना मुलबाळ होत नाही, ते भावनगर जात होते गुजरात मध्ये. तुला देवाने मुलगा दिला, त्याचा वीट आला, कामाला काय आक्कडी लावायची का? आज नाही तर उद्या काम करता येणार नाही का? एवढं सोन्यासारखं पोरग, आता तर डांबर छापका असं आपल्याला काय घेणं देणं? फक्त दूध घेऊन घर परत येणे, एवढंच घ्यायचं, आपलं दूधच आणायचंय. इतका सोन्यासारखा गोंडस पोरगा, कामाला काय आकडे लावायची का? फेकत्या कामाचा भनका, घेत्या लेकराला दूध पाच. आईने त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या आलेल्या बाईला विचारते, ताई कशा करता आले होते? म्हणले काय ना, आमच्या घरी पाहुणे आले पिंपळकोट्याचे, पण घरामध्ये दूध नाही.
चहा करण्याकरता. ती घरमालकीन थांबा म्हणले, ताई चहा पिऊन घ्या, आणि हलकड सारखं दूध काय मागतात. त्या महाराजांना दही गैर आवडतं, दही घेऊन जा. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. पहिली बाई लेकराला घाणेरडाच बोलली, आल्या वाट्याने विनमुख परत गेली. दुसरी बाई लेकराचं वर्णन करून आईची लाज काढते. का म्हणून? ते तत्व असे, व्यवहारातलं तत्व असे, आई स्वतःची लाज लज्जा सहन करेल, पण लेकराला टाकून बोललेलं सहन करत नाही. तसं परमार्थामध्ये, परमार्थी तत्वामध्ये भगवंत रूपी आईला तुम्ही पटेल ते बोलून घ्या, ती सहन करेल. पण वैष्णव रूपी संतांना, भक्तांना टाकून बोललेलं मुलांना ती सहन करत नाही. ही देवाची आवड आहे, ही देवाची आवड आहे. अजून काय आवडतं देवाला? नाथ बाबा एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात. आवडे देवासी तो एका प्रकार, नमता उच्चार रात्र दिवस, नमता उच्चार रात्र दिवस, नमता उच्चार रात्र दिवस. हरी हो. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. देवाला काय आवडतं म्हटले? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार सप्तापुरता. सप्तापुरता, नामाचा उच्चार एकादशी पुरता, नामाचा उच्चार मंदिरापुरता. हे का नाही? याला हंगामी परमार्थ म्हणतात. हंगामी परमार्थ. अंगाला आला ताप तर म्हणे देव माझा बाप, अंगाचा गेला ताप तर म्हणे मी देवाच्या बापाचा बाप. अंगाला ताप आला की सगळ्यांना बाप म्हणत सुटतो ना. ए बापा, अरे एवढा डॉक्टर तरी यान. आणि एखादा का ताप गेला, सगळ्या गल्लीचा बाप बनतो, सगळ्यांना ताप देत चालतो. सांगू का आपला परमार्थ कसा आहे? फक्त पटकन उत्तर द्या. तुमचा आपला परमार्थ असा आहे, काम सरो, वैद मरो, कीर्तन सरो. म्हणा ना पुढे, बोवा मरो म्हणा. विठ्ठल 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे देवाची आवड आहे. अजून काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा पाहिजे, कपाळावर गोपीचंदन टिळा पाहिजे, वैष्णवांबद्दल कळवळा हृदयापासून पाहिजे. ते भक्त देवाला आवडतात. एकाने मला प्रश्न केला, म्हटले महाराज, तुळशी माळ गळ्यात नाही घातली, गोपीचंदन टिळा कपाळाला नाही लावलं तर चालत नाही का? आम्ही तर खात नाही पित नाही. म्हटलं ते नाही चालत. त्याला म्हटलं तुझ्याकडे गाडी आहे का? म्हणे आहे ना. म्हटलं कोणती गाडी आहे? म्हणे मोटरसायकल. म्हटलं लायसन आहे? म्हणे नाही. त्याचं इन्शुरन्स पावती? म्हणे नाही. आरसी बुक? म्हणे नाही. म्हटलं मग रोडाने जर गाडी चालवत चालवत गेला, आरटीओ तुला हे विचारणार आहे का गाडी तू इमानदारीने चालवतो का बेमाने चालवतो? पहिले काय विचारेल? लायसन दाखवा, आरसी बुक, इन्शुरन्स. तसं यमरूपी आरटीओने ही जीवरूपी गाडी ज्यावेळेस अडवली तर तो पहिला लायसन विचारतो, माळा आहे का, गोपीचंदन टिळा रूपी आरसी बुक आहे का, हृदयांबद्दल असणारा कळवाळा इन्शुरन्स आहे का, हे देव यमरूपी राजा विचारतो. नाथबाबांच्या प्रमाणानुसार थोडक्यात उत्तर प्रश्न सांगतो तुम्हाला, उत्तर त्यातच आहे. एका राजाला सुंदर देखणी मुलगी, राजाने त्या मुलीवर सोपवलं की ज्या मुलासोबत तू लग्न करशील त्याला मी जावाय म्हणून मान्यता देईल आणि माझ्या सर्वस्व प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी त्याला बनवेल, माझ्या सर्वस्व प्रॉपर्टीचा मालक मी त्याला बनवून देईल. नाथबाबा म्हणतात ती मुलगी स्वतः करता नवरा शोधण्याकरता निघाली. अनेक मुलं तिने नापास केले. एक आदिवासी समाजाचा काळाकुट्ट चेहराचा मुलगा त्याच्यासोबत ती संवाद साधते. म्हटले बाबा रे, या नगरातला जो राजा आहे ना, त्या राजाची एकुलती लाडकी मुलगी आहे मी. म्हटलं मग मी काय करू? म्हटलं ऐकून घे, माझ्या बापाने ठरवलंय मी ज्या मुलाला नवरदेव करेल, नवरा म्हणून मान्यता देईल, माझा बाप त्याला जावया म्हणून मान्यता देणार आहे आणि सर्वस्व प्रॉपर्टीचा मालक त्याला बनवून टाकणार आहे. तो मुलगा म्हटलं मला कशा सांगते तू? म्हटलं ऐक तर खरं पुढे. अनेक मुलं मी नापास केलेत, पण तू मात्र मला पसंत पडलाय. मी तुझ्यासोबत लग्न करेल, तू माझ्यासोबत लग्न करावं, माझा बाप तुला जावे म्हणेल आणि सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तुला बनवून टाकेल. तो म्हणे उजळले भाग्य आता. बऱ्याच गाव फिरलो मुलगी भेटत नव्हती. भेटते ती राजाची पोरगी. आता राजाची मुलगी म्हटल्यावर नको, कोण नको म्हणेल. मुलगी म्हटले बघ, तुझ्यासोबत लग्न केल्यानंतर सौभाग्यवती पद लावेल,
माझ्या नावाच्या पुढे तुझ्या नावाचा अधिकार देईल, तुझ्या घराण्यातला कुलाचा अधिकार त्याच्या पुढे देईल. तू म्हणशील त्या पद्धतीने मी जगेल, तू म्हणशील त्या पद्धतीने मी वागेल. फक्त माझ्या 2 अटी आहेत लग्नानंतर. म्हटले कोणत्या? लग्न झाल्यानंतर माझ्या सर्वस्व शरीरावरच काय, माझ्या बापाच्या सर्वस्व प्रॉपर्टीवर तुझा अधिकार आहे. फक्त लग्न लागल्यानंतर तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात घालणार नाही आणि तुझ्या नावाचा कुंकू कपाळावर लावणार नाही. बाकी तू सांगशील त्या पद्धतीने मी वागेल. करेल का तो लग्न? करेल? नाही करणार. खानदानी नवरदेव असेल तर करणारच नाही. म्हणलं माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नसेल, माझ्या नावाचा कुंकू कपाळावर तुझ्या कपाळावर नसेल, तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवरती पेट्रोल टाक आणि आकाडी लावून दे. काय थोरपण जाळावे ते माझ्या कामाचं नाही म्हटले. ते कशा करता मानलं मी उदाहरण. व्यवहारिक तत्वामध्ये नवरदेवाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात नसेल, कुंकू कपाळावर नसेल तर नवरदेव सौभाग्यवतीचा मान पत्नीला देत नाही. त्याच पद्धतीने भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र रूपी तुळशी माळा गळ्यात नसेल आणि कुंकू रूपी गोपीचंदन टिळा जर कपाळावर नसेल तर भगवान परमात्मा सुद्धा वैष्णव म्हणून आपल्याला मान्यता देत नाही. विठ्ठल 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 कुंडली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान परमात्म्याच्या आवडीबद्दल बरचसं बोलता येईल. आपलं काय काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. ही देवाची आवड आहे. पहिल्या तत्वामध्ये आपण जीवाची आवड बघितली, दुसऱ्या वर्गामध्ये देवाची आवड बघितली, राहिला तिसरा वर्ग महात्म्यांचा, संत महात्म्यांचा. त्या महात्म्यांपैकी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना आपण विचारू, माऊली तुमची आवड काय, तुम्हाला काय आवडतं? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया,
वाही नका देवराया बहु आवडसे जीवापासून या. धन्यवाद महाराजजी. सालीच्या माध्यमातून गुरुवर्य वैकुंठवासी बोधेबाबांची आठवण करून दिली. कारण बोधेबाबांच्या चातुर्मासामध्ये तापकिरी महाराज राहायचे. तापकिरी महाराज त्यांची आवडती चाल, तुझे आन वाही नका देवराया बहु आवडसे जीवापासून या. ज्ञानोबा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये स्वतःच्या निमित्तातून, स्वतःच्या माध्यमातून अखिल विश्वातल्या वैष्णवांची आवड व्यक्त करतायत की आम्हाला तो भगवान परमात्मा जीवाच्या पलीकडे आवडतो. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रत्येकाला स्वतःचा जीव इतका प्रिय आहे की जीवाच्या पलीकडे माणसाला दुसरी वस्तू जगात आवडत नाही. किती जीवप्रिय आहे. एखाद्या माणसाने दवाखान्यात डॉक्टर साहेबांकडे जावं, डॉक्टर साहेबांनी पायाचा अंगठा चेक करावा आणि सांगावं, बाबा तुमच्या अंगठ्यामध्ये सेफ्टी नावाचा आजार, पू तयार झालाय, घाण तयार झालंय, अंगठा कापावा लागेल. म्हातारा म्हटलं, डॉक्टर साहेब मला 4 मुलं आहेत, 4ही मुलं नोकरीला आहेत, पैशांची कमी नाही, 10,000 सोडून 20,000 घ्या वाटल्यास, पण गोड्या औषधीने ठीक करा, कापायला सांगू नका. डॉक्टरने गोड्या लिहून दिल्या. म्हातारा 8 दिवसाने परत आलं. डॉक्टरांनी पुन्हा चेक केल्यानंतर सांगितलं, बाबा तो आजार तुमच्या आता गुडघापर्यंत पोहोचलाय, गुडघ्यातनं पाय कापावं लागेल. म्हणजे असं कसं? 4 मुलं आहेत, 4 सुना आहेत, नातवंड पंतवंड, सगळं काही प्रॉपर्टी संपत्ती महाराज पेटवायची आहे का? लाख काय 2 लाख रुपये घ्या, भारे भारे गोड्या औषधी घ्या, पण गुडघा कापायची भाषा करू नका. डॉक्टरने गोड्या औषधी लिहून दिल्यात. महिन्याभरानंतर डॉक्टरकडे परत आलं, सांगितलं, डॉक्टर साहेब बघा बरं का, मला त्रास खूप होतोय. डॉक्टरांनी चेक केलं, म्हटलं, बाबा आता तो आजार तुमचा मांडीपर्यंत पोहोचलाय, मांडीतून पाय कापावा लागेल, मांडीतून पाय काढावा लागेल. आज जर मांडीतून पाय नाही काढला 2 महिन्यात तुमचं घरातून प्रेत बाहेर काढावं लागेल. म्हातारा म्हटलं, असं? म्हटले, हो, कापून टाका आजच. कशा करता बोलतोय मी? जो म्हातारा स्वतःचा अंगठा कापू देत नव्हता, तो आता मांडीतनं पाय कापून द्यायला तयार झाला. का? म्हणून स्वतःच्या जीवावर बितली. म्हणून प्रत्येकाचा जीव, प्रत्येकाचा आत्मा प्रत्येकाला इतका प्रिय आहे. ज्ञानोबांची रचना आहे 9व्या अध्यायामध्ये, आगा मर हा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती. काही काही लोकांना मर शब्द सुद्धा खपत नाही. ठल विठ्ठल प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. प्रत्येकाला. याच्या पलीकडे जर बोलायचं म्हटलं, जे कदाकाठी जीव देण्याकरता जातात त्यांना सुद्धा स्वतःचा जीव आवडतो. मुद्दा लक्ष देऊ नाही का? कदाकाठी जे जीव देण्याकरता जातात ना, त्यांना सुद्धा स्वतःचा जीव आवडतो. त्यांनाही वाटून मरू असावं. बघा, तुम्ही एक उदाहरण सांगतो. एका मावशीचे पती रोज दारू पिऊन यायचे. शिजवलेलं अन्न खाऊ देत नव्हते. कधी कधी घरातले कपडे सुद्धा पेटून द्यायचे. पैशांचा विषयच नाही. इतके दारू प्यायचे, इतके दारू प्यायचे, इतके दारू प्यायचे. दारू पिणारा माणूस फक्त दारूच पित नाही, तो वडिलांची प्रतिष्ठा पिऊन टाकतो, घराण्याची इज्जत पिऊन टाकतो, असलेलं नसले सर्व संपत्ती त्या ठिकाणी धुळीमध्ये मिळून टाकतो. म्हणून दारूच्या नांदी लागू नका, व्यसनाच्या नांदी लागू नका. कठीण कामे दारू म्हटलं का? रोज तिचे पती दारू पिऊन आले की तिला मारायचे, झोडायचे, ठोकायचे. तिने विचार असा केला की 2 दिवसाने घरामध्ये सुनबाई येईल, सुनेसमोर अपमान होण्यापेक्षा आता काय बरं, मरण बरं. मला माणसांकडनं नाही ऐकायचंय, महिलांकडनं ऐकायचंय. माता भगिनीनं बोला बरं का, काय बरं? मरण बरं. काय बरं? तुम्ही मरू नका. आजपर्यंत तेच झालंय. दारवा हे पिता, मजा हे मारतात, आत्महत्या तुम्ही करता, हे दुसरी करून तिलाही मारता. तुम्ही मरू नका. तुमच्या गावातली, तुमच्या पंचक्रोशीतली दारू जर बंद व्हावी असं जर वाटत असेल तर माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. पोलीस पाटीलकडे जाऊ नका, सरपंचाकडे जाऊ नका, ग्रामपंचायत सदस्यांकडे जाऊ नका, पोलीस स्टेशनलाही जाऊ नका. तुमच्या गावातली जर दारू बंद व्हावी असं जर वाटत असेल ना, तर जसं प्रत्येक गल्लीमध्ये बचत गट निर्माण झालेले आहेत, तसं प्रत्येक गल्लीमध्ये 4-5 बायांची दारूबंदी समिती स्थापन करा. 2-4 बेवड्यांना चौकात धरून मारा. बायांच्या हातून मार खाण्यापेक्षा ते दारू बंद करतील. त्यांना जर इज्जत असेल तर. ठल विठ्ठल त्या मावशीने विचार केला की 2 दिवसात घरात सुनबाई सुनेसमोर अपमान होण्यापेक्षा मेलेलं बरं, मरण बरं. म्हणून रात्री 12-1च्या वाजेला ती मावशी अरण्याच्या मार्गाने आत्महत्या करण्यात निघाली. ज्या मार्गाने ती मावशी आत्महत्या करण्याकरता जाते, त्याच मार्गाने तिच्याच घरीतले 2-4 मुलं मोटरसायकलींवरती प्रवास करत करत त्या मार्गाने येत आहेत. गाडीच्या लाईटामध्ये मावशीचा चेहरा त्यांनी लांबून ओळखून घेतला.
आणि एकमेकांना संवाद करतात. म्हटले का रे आपल्या शेजारची मावशी दिसते, एवढ्या रात्री अरण्याच्या मार्गाने कुठे जात असेल कुणास ठाऊक. माणूस या नात्याने आपण चौकशी केली पाहिजे, थांबलो पाहिजे आणि मदत करता येईल तेवढी मदत आपण मावशींना केली पाहिजे. गाड्या थांबवले त्यांनी. मावशी एवढ्या रात्री या अरण्याच्या मार्गाने तुम्ही एकटे कुठे जातायत? जाण्याचं कारण काय, जाण्याचं प्रयोजन काय सांगा आम्हाला. असं कोणतं दुःख तुमच्या जीवनात आलं, आम्ही काही मदत करू शकतो का? पोरांचं बोलणं आटोपलं. मावशीने ढसढस रडायला सुरुवात केली. पोरांना तुम्हाला सांगून सांगून नवीन काय सांगणार? तुम्हाला माहिती रोज तुमचे काका दारू पिऊन होतात, शिजवलेलं अन्न घरामध्ये खाऊ देत नाही, कपडे घरामध्ये टिकू देत नाही, पैसे राहू देत नाही, पोरांना मारधोड करतात, मलाही मारतात. घरात 2 दिवसाने सुनबाई येईल, सुनेसमोर अपमान होण्यापेक्षा आता मेलेलं बरं म्हणून मी अरण्याच्या मार्गाने जाते. एका मुलाने विचारलं, म्हटले मावशी तुम्ही काय करायचं ठरवलं? म्हटले आत्महत्या करण्याकरता जाते. दुसरा म्हटलं आत्महत्या करण्याकरता जातायत म्हणे हो. तिसरा तेच म्हणतो आत्महत्या करण्याकरता जातायत म्हणे हो. चौथा म्हणतो आत्महत्या म्हणे हो आत्महत्या करण्याकरता जाते म्हणे. मग हातामध्ये कंदील का बरं, दिवा कंदील का बरं? म्हटले विंचू काटा जर असला तर. कुठे जाते? पंढरपूरला. कुठे जाते? मरायला जाते. भीती कशाची आहे? विंचू काट्याची. मग मी अशी वाक्य काय वापरलं? कदा काडी जे जीव देण्याकरता जातात त्यांना सुद्धा स्वतःचा जीव आवडतो, पण वैष्णवांचा विचार केला तर जीवाच्या पलीकडे तो परमात्मा आवडतो. बहु आवडसी जीवा पासोनिया विठ्ठल विठ्ठल माऊलींना विचारूया, माऊली फक्त जीवाच्या पलीकडे आवडतो का? म्हटले नाही नाही, जीवाची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवाची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझा चोरी केशवा अनुनावडे हो, तुझा केशवा जीवाची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवाची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझा चोरी केशवा अनुनावडे जीवाच्या पलीकडे, प्रेमाच्या पलीकडे, भावनेच्या पलीकडे तुझं वाचून हे केशवा अनु नावडे हो. साधू संत महात्म्यांना त्या परमात्म्याच्या पुढे अनु रेणू सुद्धा फिका पडतो, इतका परमात्मा आवडतो. या ती कुड माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचुनी आमहेती भांडवल, आमहेती भांडवल, भांडवल चांद व चांदणे चापे व चंदनु देवकी नंदनु विन नावडे व पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उने तैसे माझे जिने एका विठ्ठला वासुनी वो. इतका परमात्मा आम्हाला आवडतो. एकदाचा प्रसंग असा आहे, बादशहा आणि बिरबलाच्या जीवनातला संवाद, गोड संवाद त्या ठिकाणी आलाय. बादशहा मुसलमान होता, बिरबल हा हिंदू होता. चालता बोलता बिरबलाचा अपमान करण्याचा प्रकार बादशाह करायचा, मात्र बिरबल असा 1000 जबाबी होता, 1000 जबाबी. प्रश्न केला म्हणजे उत्तर तयार असायचं बिरबलाचं. एकदा बादशाहाने विचारलं बिरबला, हे बिरबला म्हटले काय, तुला सगळे लोक चतुर म्हणतात, मीही म्हणतो, पण तू चतुर आहे किंवा नाही याच्याकरता मी तुला एक प्रश्न विचारतो. म्हटले विचारा. म्हटले सांग बरं का आपल्या नगरामध्ये एकूण कावडे किती आहे? कावडे. आता
मला सांगा तुम्ही नगरातल्या कावड्यांचा आणि बिरबलाचा आणि बादशाचा काही संबंध आहे का? पण त्याला कुठेतरी नापास करायचं म्हणून सांगायचंय. सांग म्हटलं आपल्या नगरातले कावडे किती आहेत? बिरबलाने डोळे बंद केलेत, ओठा हलवले 2 मिनिटं आणि ओठा हलवल्यानंतर सांगायला लागले, म्हणजे राजेसाहेब आपल्या नगरामध्ये एकूण 450 कावडे आहेत. 450 कावडे. राजा म्हटलं नक्की 450? म्हटले हो नक्की. म्हटले तुम्हाला विश्वास नसेल तर मोजून पहा. आता राजा कुठे कावडे मोजील का? आणि जो कावडे मोजील त्याला राजा कोणी म्हणेल का? राजा म्हणतोय बिरबला तू 450 कावडे म्हणतोय? म्हटले हो. म्हटले समजा 450 कावड्यामध्ये जर कमी भरले तर? म्हटले समजायचं की आपल्या गावचे कावडे बाहेर गावी गेलेले आहेत. म्हटले जास्त जर भरले तर? म्हटले समजायचे बाहेर गावचे कावडे आपल्या गावच्या सप्त्याला आलेले आहेत. त्याच्यात माझाही नंबर आहे. 1000 जबाबी बिरबल. त्या बिरबलाला राजाने एकदा सहज प्रश्न केला, बिरबला सांग या जगामध्ये प्रत्येकाला काय आवडतं? मुद्दा लक्ष देऊ नाही का? प्रत्येकाला काय आवडतं? बिरबलाने सहज सांगून टाकलं, राजेसाहेब आत्मनस्तु कामाय. प्रत्येकाला आत्मा आवडतो. आत्म्याच्या पलीकडे जगामध्ये दुसरी वस्तू कोणालाच आवडत नाही. आत्मा प्रत्येकाचा जीवप्रिय आहे. राजा म्हटला बिरबला इथं तो कच्चा ठरला का? प्रत्येक आईच्या जीवनातला विचार केला, आईच्या जीवनातला इतिहासाचा विचार केला. आईला आपलं बाळ जितकं प्रिय आहे स्वतःचा प्राण सुद्धा प्रिय नाही. म्हटलं नाही राजेसाहेब, प्रत्येकाला आपला आत्मा प्रिय, प्रत्येकाला जीव प्रिय आहे. राजा म्हणतो आईला मुलगा प्रिय आहे. बिरबल म्हणतो आईला सुद्धा स्वतःचा प्राण प्रिय आहे. राजाला खरं पटत नाही म्हणून बिरबलाने राजाकडनं काही पैसे घेतलेत, काही महिन्याभराची मुदत घेतली आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो म्हटले आईला मुलगा प्रिय का स्वतःचा प्राण प्रिय. पैसे घेतलेत. गावाच्या कडेला भला मोठा पाण्याचा हौद बांधला. त्या हौदामध्ये पाणी जाण्याची कॉक सिस्टीम केली. त्या हौदाच्या बाजूला राजाला मोठे सिंहासन केलं बसवण्याकरता आणि नगरातली जनता तिथे मावेल अशी व्यवस्था करण्यात आली. आणि राजेसाहेब तुम्ही मला म्हटले होते ना काही महिन्यापूर्वी की प्रत्येक आईला स्वतःचा प्राण प्रिय नाही, मुलगा प्रिय आहे. आणि मी म्हणत होतो आईला आपला प्राण प्रिय आहे. म्हटले हो ते खरं काय खोटं काय पटवण्याकरता, सिद्ध करण्याकरता मी व्यवस्था केली आहे. तुमची जर परवानगी असेल तो खेळ उद्या दाखवायचा चौकात. म्हटले दाखवा. नगरामध्ये दौंडी पिटवण्यात आली. सगळ्या नगरातली प्रजा त्या ठिकाणी उपस्थित झालेत. राजा सिंहासनावर बसला आणि त्या हौदामध्ये पाणी नसल्या कारणाने कोरड्या हौदामध्ये एक माकडीन आणि माकडीनीचं पिलू बिरबलाने सोडून दिलं. सांगितलं म्हणजे राजेसाहेब खेळ सुरू करायचा का? म्हणले करा. ते माकडीन आणि माकडीनीचं पिल्लू त्या कोरड्या हौदामध्ये उड्या मारत होतं, एकमेकांना प्रेमाची मिठी देत होते, आलिंगन मारत होते. तिकडनं क्वाक सिस्टीम चालू केली. हौदामध्ये पाणी पडायला लागलं आणि ते पाणी माकडीनीच्या गुड घ्यायला लागायला लागलं. त्यावेळेस त्या माकडीने जमिनीवरचं पिल्लू उचललं आणि कमरेवर ठेवलं. माझ्या बाळाला पाणी लागेल, सर्दी होईल, खोकला येईल. राजा म्हणतो बघ बिरबला बघ त्या आईला किती प्राण प्रिय का मुलगा प्रिय बघ. पाण्यातला खाला मुलगा भिजू नये म्हणून तिने कमरेवर घेतला. राजेसाहेब ही 3 माई परीक्षा आहे, अजून 6 माई 9 माई 12 माई बाकी आहे. पेढे वाटू नका, पेढे वाया जातील. ते पाणी हळूहळू गुडघ्याचं पाणी कमरेला लागायला लागलं. त्यावेळेस तिने कमरेवरचं पिल्लू खांद्यावर ठेवलं. राजा म्हणतो बिरबला बघ मी सांगतो तेच खरं बघ. म्हणले राजेसाहेब अरे 5वी फेरी चालू आहे, 7 फेऱ्या पूर्ण उद्या मग नंतर गुलाल फेका. नंतर सुरुवातीच्या 6 फेऱ्यामध्ये कोणाचा नंबर, शेवटची फेरी कोणीच निवडून येतं. थांबा म्हटले जरा शांत बसा. कमरेचं पाणी हळूहळू तिच्या खांद्याला लागायला लागलं. त्यावेळेस तिने खांद्यावरचं पिल्लू घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. राजा तर नाचायला लागला. बिरबला आता तरी सुधर बघ मी काय म्हणतो ते बघ. जमिनीवरचं कमरेवर, कमरेचं खांद्यावर, खांद्यावरचं डोक्यावर घेतलं तिने. आता काय पाहिजे तुला? म्हणजे राजेसाहेब थांबा जरा. आणि हळूहळू पाणी वाढता वाढता तिच्या नाकात तोंडात पाणी जायला लागलं माकडीनीच्या. तिचा जीव गुदू मारायला लागलं. तेव्हा तिनं डोक्यावरचं पिल्लू घेतलं, खाली हौदात टाकलं आणि त्या पिल्लूवरती उभं राहून बाहेर बघायला लागली की लखमापूरमध्ये कोणाचं कीर्तन चालू आहे. बाहेर बघायला लागली तेव्हा राजा म्हणतो बघा राजेसाहेब, बिरबल म्हणतो राजेसाहेब बघा आत्मनस्तु कामाय. स्वतःला स्वतःचा प्राण जितका प्रिय, प्राण्याच्या पलीकडे आईला सुद्धा मुलगा आवडत नाही. स्वतःच्या आत्म्यावर बितत नाही तोपर्यंत आई त्याचा सांभाळ करते, पण स्वतःच्या जीवावर बितलीनं ती आई सुद्धा मुलाचा त्याग करते. पण साधू संत महात्मे त्याच्या पलीकडे बहु आवडसी जीवा पासोनी या विठ्ठल जीवाच्या पलीकडे वैष्णव भक्तांना देव आवडतो. याच्याकरता रामायणातला प्रसंग डोळ्यासमोर आणून देतो फक्त आणि पुढे चालतो. रावणाने सीतेचं अपहरण केलं. रावणासोबत युद्ध करायचंय म्हणून रामाने
माकडांचं सैन्य एकत्र केलं, माणसांचं नाही. माकडं घेऊन गेलेत. माणसं का घेऊन गेले नाही त्याचं महत्वाचं कारण असं होतं, रामाला माहिती होतं रावणाची लंका सोन्याची आहे, आणि आपण जर माणसं घेऊन गेलो आणि यांनी जर सोन्याची लंका पाहिली, हे युद्ध सोडतील आणि गाठोडे बांधून घरी पोहोचतील. म्हणून माकडं घेतली पण माणसं घेतली नाही बरं का. माकडच का घेतले, माणसं का घेतले नाही, त्याचं दुसरं कारण असं आहे, प्रभू रामाला माहिती होतं माझे 4 पायाचे माकडं मरता मरता मरून जातील पण राम म्हणूनच मरतील. मुद्दा लक्ष देणार का, माझे 4 पायाचे माकडं मरता मरता मरून जातील पण राम म्हणूनच मरतील. 2 पायाचे माणसं 500 रुपया करता रात्रभरात तिकडे तिकडे फुली चगवतील. 2 पायाचे माणसं. म्हणून माकडं घेतली, माणसं घेतली नाही. युद्धाला आरंभ झाला. युद्धाच्या प्रसंगामध्ये रावणाचे बरेचसे सैन्य मारलं गेलं, प्रमुख दैत्य मारण्यात आलेत. रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा झोपी गेला होता. रावणाने त्याला मदतीकरता उठवलं कुंभकर्णाला, आणि कुंभकर्ण त्या भर सभेमध्ये भर युद्धामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये एक प्राणी सापडला. त्याला स्पर्श केल्याबरोबर कुंभकर्णासमोर सुगंध रवरवू लागला. कुंभकर्ण विचार करतोय, याला 1 सेकंद स्पर्श केला आपण, याचा एवढा सुगंध येतोय, याला जर आयुष्यभर आपल्या सोबत ठेवलं तर आपल्या जीवनामध्ये किती सुगंध दिला. कुंभकर्णाने त्या प्राण्याला विचारलं, हे प्राण्या, हे बाळा तुझं नाव काय? त्या प्राण्याने सहज उत्तर दिलं, महाराज या देहाला गंधमादन असे म्हणतात. काय नाव सांगितलं? गंधमादन. कुंभकर्णाने वावा केली तिची, वा 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 वा. गंधमादन, जैसे तुझे नाम तैशीच तुझी करणी. नाव काय, गंध, देतो काय, सुगंध. बऱ्याच लोकांचं नाव राहतं काय ते वागतात काय. नाव गंगाधर, डोक्यावर गंगाधर, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय त्या नावाला आकडे लावायची का? नाव अन्नपूर्णा, पण टोपलीत तुकडा नाही उरला. नाव काय, शांताबाई, स्वभाव पाहिली तर कुत्र्याची आई. भांडणाशिवाय पर्याय नाही. नाव काय, शांताबाई, पण आपल्या लखमापूर मधली नाही. कोण रिकामी उपाधी करून घेईल? नावाप्रमाणे माणसाची करणी पाहिजे. अक्रूरा तुझे नाम तैशीच तुझी करणी. नाव काय, गंध, आणि देतो काय, सुगंध. कुंभकर्ण वावा करतोय कोणाची? गंधमादनाची. मला एक सांगा तुम्ही, युद्ध चालू आहे राम आणि रावणाचं. कुंभकर्ण रावण पक्षातला आहे आणि गंधमादन राम पक्षातला आहे, विरुद्ध पक्षातला आहे. आणि विरोधी माणसाने वावा केली पाहिजे, त्याला कार्य म्हणतात. आपल्या पक्षातले आपले लोक तर आपल्याला निवडून आणण्याकरता वावाच करतील. तुम्ही गटारी फोडा का मुतारी तोडा, ते तुम्हाला निवडून आणण्याकरता खांद्यावरतीच उचलतील ते. पण आपल्या विरोधकांनी सुद्धा आपला जय जयकार करावा, त्याला पुरुषार्थ म्हणतात. धन्य तुकोवा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अशी बरेच उदाहरणं आपल्याला देता येतील. गंधमादनाची वावा करतो कुंभकर्ण. गंधमादना, तू राम पक्षातला आहे, मी रावण पक्षातला आहे, तू माझ्या हातात सापडलाय, काही क्षणामध्ये मी तुला मारणारच आहे, पण तुझ्याबद्दल मला दया निर्माण झालीये. एकच वाक्य बोल, मी रामाचा नाही रावणाचा आहे, एवढंच बोल, बस तुला सोडतो मी. गंधमादन म्हणतो कुंभकर्ण, हे तर आपल्या बापाकडनं मी जमणार नाही. गंधमादनाला असं वाटलं याला राम रावणातला फरक कळत नाही. अरे विचार कर तू, रावणाचा म्हटलं तर जगायला मिळेल, रामाचा म्हटलं तर आत्ताच मरावं लागतंय, फायदा इकडे का फायदा तिकडे. गंधमादन म्हणतोय बंदर को क्या लुकासा, तुला काय करणार रे गुडाची चव. कुंभकर्णा, अरे राम म्हणून मेलो तर मला आजच मोक्ष आहे, रावण म्हणून जगलो तर नरकही भेटेल की नाही सांगता येत नाही. उद्या काय मारतो आज मार, आज काय मारतो आता ताबडतो मार, कल करे सो आज कर, आज करे सो अब्बी, आता मार. कुंभकर्णाची तळपाची नतमस्तकाला गेली, त्याने मिठी मारली, गंधमादनाच्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. गंधमादन मेला, पण त्याने राम सोडला नाही. बहु आवडसी जीवा पासोनिया. खऱ्या वैष्णव भक्तांना जीवाच्या पलीकडे तो परमात्मा आवडतो. ज्ञानोबा हेच भगवान परमात्म्याला सांगतात. तिन्ही चरणामध्ये एकच रचना वापरली, बहु आवडसी जीवापासून या, बहु आवडसी जीवापासून या, बहु आवडसी जीवापासून या. एक व्यावहारिक उदाहरण सांगतो मी तुम्हाला.
ज्ञानोबांना एकच वाक्य तीनदा वापरण्याची गरज का वाटली? बहु आवडसे जीवापासून या एकदा वापरलं असतं चाललं नसतं का? चाललं असतं, पण तीनदा का वापरलं ज्ञानोबांनी? कशामुळे वापरलं? तर पूर्वीच्या काळामध्ये पत्र लिहिलं जायचं. पत्र माहिती सगळ्यांना, जुन्या म्हाताऱ्या लोकांना 15 पैशाचं पत्र असायचं. ते 15 पैशाचं, त्या 15 पैशाच्या पत्रामध्ये घरातल्या लोकांची सुद्धा आणि गलीतल्या लोकांची सुद्धा चौकशी केली जायची की आपल्या शेजारचे कसे आहेत. पण त्या 15च्या पुढे 3 शून्य लागलेत. 15-15 हजाराचे डबडे प्रत्येकाच्या खिशात गेलेत आणि सर्व आपुलकी जिव्हाळा संपला. संभाजीनगरला 2 मित्र राहायचे. त्यातला एक मित्र धुळ्याला राहायला गेला. धुळ्याच्या मित्राच्या लहान मुलाचं लग्न जमलं. त्या धुळ्याच्या मित्राने पत्र व्यवहाराने संभाजीनगरच्या मित्राला कळवलं की मित्रा, कुलस्वामिनी कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने माझ्या लहान मुलाचं लग्न जमलंय. अमुक तारखेचा साखरपुडा, अमुक तारखेला हळदी, अमुक तारखेला लग्न आहे. पत्र पाहताच लग्नाकरता तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जरूर 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 येण्याचे करावे. जरूर शब्द किती वापरला? एकदा जरूर शब्द वापरला असता चालला नसता का? चाललं असतं, पण जरूर जरूर 3दा का वापरला? त्या मित्राला या मित्राबद्दल जो जिव्हाळा व्यक्त करायचा आहे, प्रेम व्यक्त करायचंय, आपुलकीचं जे आमंत्रण द्यायचंय, म्हणून 3दा जरूर जरूर शब्द वापरला. तसं ज्ञानोबांना देवाबद्दल जो जिव्हाळा व्यक्त करायचा, प्रेम दाखवायचंय, म्हणून ज्ञानोबा 3 चरणामध्ये म्हणतात बहु आवडसी जीवापासून या, बहु आवडसी जीवापासून या. मग हे ज्ञानोबांचं बोलणं यदा कदाचित भगवान परमात्म्याला खरं पटत नसेल आणि व्यवहारामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून जर समोरच्याला खरी पटत नसेल तर व्यवहारामध्ये शपथ घेण्याची प्रथा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तुझी आन वाहीन गा देवराया. देवा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो. आन म्हणजे शपथ. तुझी शपथ घेऊन सांगतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यवहारामध्ये तुम्ही आपण सुद्धा शपथ घेतो आणि परमार्थामध्ये साधू संत सुद्धा शपथ घेतात. अनेक संतांनी शपथ घेतली. या विना अनेक असता पैसा धन वाहत असे आन, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन. चरण न सोडी शिरोमणी नामदेव महाराज. चरण न सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. किंवा ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी शपथ घेतली. या बोला काही अनारिसे नाही आपुली आन पायी वाहत असे गावा होणे आपुली आन घरी जो अंतकर्ण निश्चया साचपण. बऱ्याच ठिकाणी शपथ घेतली संत महात्म्यांनी. पण सांगू तुम्हाला, संत महात्म्यांची शपथ ही सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही आणि आपली शपथ ही टिकत नाही. आपण सकाळी शपथ घेतो की आजपासून बिडीला हात लावणार नाही. शपथ कधी? दुसऱ्या दिवशी खिशामध्ये बिंडल दिसल्याशिवाय राहत नाही. ही आपली शपथ आहे. साधू संत महात्म्यांची शपथ सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. एक डोळ्यासमोर मुद्दा उदाहरण मांडतो आणि पुढे चालतो. वैष्णवांच्या अग्रगण्य स्थानामध्ये पवित्र साधू होऊन गेले संत गोरोबा काका. गोरोबा काका कुंभार समाजाच्या असल्या कारणाने चूल बनवणे, विटा घडवणे, माती तयार करून त्याचं मंथन करणे, मातीचे भांडे तयार करणे, ते विकणे आणि प्रपंचाच्या माध्यमातून आपला परमार्थ साध्य करणे हे गोरोबा काकाच्या जीवनाचा इतिहास. रामी नावाची त्यांची धर्मपत्नी, पती पत्नीचा आनंदाने संसार चालू आहे आणि असा आनंदाच्या संसारामध्ये त्यांना एक मुलगा झाला. मुलगा वयाच्या 1.5 वर्षाच्या वयात आला असल्या कारणाने
रामे आईसाहेब पाणी आणण्याकरता जातात. एका दिवसाचा विषय, गोरोबा काका चिखल तुडवतायत आणि चिखल तुडत असताना शेजारी बाळ खेळते. रामे आईसाहेब पाणी आणण्याकरता जातायत, पण जाता जाता महाराजांना सांगतात, महाराज आपलं बाळ खेळते त्याच्याकडे लक्ष द्या, मी पाणी आणण्याकरता जाते. पण गोरोबा काका स्थितीत नसल्या कारणाने काय त्यांची मनस्थिती भजनाच्या तालावर, भजनाच्या नामचिंतनावर रंगून गेलेत. रामे गेली काय आणि ती आली काय, तिने सांगलं काय न सांगलं काय, तिच्यावरची लक्षच नाही. रामे आईसाहेब पाणी आणण्याकरता गेली. पाणी घेण्याकरता गेलेली आईन बाळ खेळता 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 गोरोबा काकांच्या पायाखाली चिखलामध्ये केव्हा ते बाळ तुडवलं गेलं, त्याचं भान मात्र गोरोबा काकांना राहिलं नाही. थोड्या वेळानंतर रामे आईसाहेब आलेत. बघतात का आजूबाजूला बाळ दिसत नाही. गावभर चर्चा सुरू झाली. नवलाची गोष्ट ऐक सखये बाये, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट. गावभर चर्चा झाली. कुंभाराने बाळ तोडलं, स्वतःचा मुलगा मारला. कसला साधू कसला संत स्वतःचा मुलगा मारून टाकला. एक सांगू तुम्हाला, तुम्ही आयुष्यभर चांगलं करा, तुमचा प्रचार कोणीच करणार नाही. पण एकदा का तुमच्याकडनं चूक झाली तर लोक तुमचा अपप्रचार केल्याशिवाय सोडत नाही. वाईटाचा प्रचार करायला वेळ लागत नाही. वाईटाची बातमी तुम्हाला पेपरमध्ये देण्याची गरज नाही. तुम्ही 10 वर्ष चांगलं वागा, चांगल्याचं वर्णन कोणीच करत नाही. पण फक्त 1 मिनिट चुका तुम्ही कुठेतरी, त्याची अफवा गावामध्ये जगामध्ये पसरल्याशिवाय राहत नाही. गोरोबा काकांबद्दल अफवा गावभर पसरली. रामी पाणी घेऊन आली, बघते तर काय, मुलगा शेजारी खेळत होता, मुलगा दिसत नाही. पती भजनामध्ये दंग झालेत आणि पायाकडे लक्ष गेलं तर चिखलातला सर्व पाणी रक्तबंबाळ लाल लाल झाले. तेव्हा रामीच्या लक्षात आलं की यांनी मुलगा मारला. आणि रामी आईसाहेब जोरा जोराने रडायला लागली. रामीचा रडण्याचा आवाज गोरोबा काकांच्या कानावर पडला. गोरोबा काकांच्या कानावर पडल्यानंतर गोरोबा काका हे विचारत नाही तू रडते कशा करता, हे विचारत नाही तुझ्या रडण्याच्या पायी माझ्या भजनामध्ये व्यत्यय आलं, म्हणून गोरोबा काका पत्नीला मारण्याकरता धावलेत. रामीने विचार केला की भजन वेडा असणारा हा साधू आहे, आता मला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोरोबा काकांची पत्नी रामीने शपथ टाकली, थांबा महाराज तिथंच थांबा, माझ्या अंगाला स्पर्श जरी केला तुम्हाला तुमच्या विठोबाची शपथ आहे. गोरोबा काका जागीच थांबले आणि मग झालेला सर्व प्रकार गोरोबा काकांच्या लक्षात आला की असा असा मुलगा आपल्याकडनं मारला गेला. देवा ही तुझीच इच्छा असेल काय कुणास ठाऊक. गोरोबा काका गार झालेत. त्या मुलांची अंत्यविधी केली. एकुलता एक मुलगा होता घराण्याचा वारसा, तो मारला गेला. शपथ टाकली महाराजांना अंगाला स्पर्श जर केला तर तुम्हाला विठोबाची शपथ. गोरोबा काका अंगाला स्पर्श करत नाही, मग घराण्याचा वारसा वाढेल कसा, कुलदीप या घराण्याला मिळेल कसा. म्हणून रामीने पतिदेवांना विचारलं, म्हटले महाराज माझं मन लागत नाही घरामध्ये, मी माहेरी जाऊन येऊ 2-3 महिना. म्हटले जाऊ नये. रामी आपल्या बापाकडे आली तर रामीची लहान बहिणी संती नावाची ती कुवारी होती. रामीने सूक्ष्म विचार केला की आपल्या घराण्यामध्ये कुलदीपक पाहिजे, घराण्याचा वारसा वाढला पाहिजे, तिकडची चिंता आहे. आणि इकडे बापाला चिंता की जावाई चांगला भेटला पाहिजे. ही जर आपल्या पतींना दिली आपला प्रश्न सुटेल आणि बापाची चिंता मिटेल. तिने आपल्या बापाला बोलून दाखवलं, बापालाही पटलं. गोरोबा काकांना बोलून घेतलं. संतीचं लग्न गोरोबा काकांसोबत लावून गेलं. आणि जेव्हा गोरोबा काका संतीला आणि रामीला घेऊन निघालेत तेव्हा गोरोबा काकांचे सासरे बुवा म्हणतायत, महाराज मला माहिती तुम्ही वैष्णव आहेत, हरिभक्त परायण आहेत, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण मुलीच्या बापाच्या नात्याने सांगतो महाराज, जसं आजपर्यंत तुम्ही माझ्या रामीला मोठ्या मुलीला वागत आलेत, वागत आहात, वागणार आहात, तसंच माझ्या लहान मुलीला सुद्धा तुम्ही इथून पुढे वागा. गोरोबा काका म्हटले रामकृष्ण हरी. तिच्याही अंगाला स्पर्श करायचा नाही. दोघी पत्नीला घेऊन गोरोबा काका आलेत. महिना 2 महिना 6 महिने झालेत. संतीने आपलं बोलणं रामीजवळ बोलून दाखवलं. मग रामीने संतीने विचार केला, त्यांना पण शपथ टाकली ना विठोबाची, अंगाला स्पर्श केला तर आपल्याला तर शपथ नाही ना. रात्री 12च्या दरम्यान दोघी पत्नी आजूबाजूने झाल्यात आणि गोरोबा काकांचे दोघी हात बळजबरीने त्यांनी उचलून आपल्या अंगाला स्पर्श केला. गोरोबा काकांना जाग आली आणि प्रश्न पडला की अरे माझ्या दोघी हातांनी माझ्या विठोबाची शपथ मोडली असेल तर हे हातच मी ठेवत नाही. उसाच्या चरख्यामध्ये हात घातलेत आणि दोघे हात तोडून टाकलेत. कशा करता बोलतोय मी, पुढे त्यांचे हात जुळले, त्यांचा मेलेला मुलगा जिवंत झाला, पुढचा इतिहास तो पुढचा आहे. पण माझ्या हातांच्या पायी माझ्या विठोबाची शपथ मोडत असेल तर ते मी हातच ठेवत नाही. ही वैष्णवांची शपथ आहे. तेच ज्ञानोबा म्हणतात, देवा तुझी आनवाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या. एका साधकाने ज्ञानोबाने विचारावं, महाराज तुम्ही देवराया 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 शब्द वापरलायत,
हिंदू धर्मामध्ये देव एक नाही, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे, शेंदरी हेंदरी दैवते, कोणते अनेक देव आहेत महाराज. मग तुम्ही ज्या देवाला म्हणतात की जीवाच्या पलीकडे देवराया मला आवडतो, त्या देवाचं नाव नेमकं काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात कानडिया विठोबा, कानडिया कानडिया विठोबा, कानडिया कानडिया बहु आवळस जीवापासून या बाप रखुमा देव विठ्ठलू राया बहु आवळस जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवळस जीवापासून या सकलांच्या प्रेमापोटी चालत असणारा ज्ञानयज्ञ सोहळा, सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा, समस्त ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळीच्या प्रेमापोटी आदरणीय आमचे गुरुबंधू दादा महाराज यांच्या माध्यमातून सेवा वाटायला आली. झालेल्या सेवेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये आनंदाच्या भरामध्ये काही वेळवाकडं बोललं गेलं असेल, बुद्धीची सो समजा चांगला असेल ते माझ्या सकल गुरुजनांचं घ्या. ना तरी बाळक बोबडा बोली का वाकुळा वितुका पावली ते चोज करुणी मावली रिजे जे विपुत्राचे अपराध जरी झाले आगाध तरी पिता साई निर्द्वंद तैसे साई जोजी प्रभू मे जे जे बोले ते तुमचे शिकविले म्हणून या अवधारा जोजे आपुल्या आपणाची देवा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बाप रखुमा देवर विठ्ठलू राया, 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 रखुमा देवर विठ्ठलू राया, बाप रखुमा देवर
कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया बहुआ बडसी जीवा पासनिया बहुआ बडसी जीवा पासनिया बहुआ बडसी जीवा पासनिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया
बहुआवरती जीवा पासनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया नवनवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईब करा.